केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 22 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार. संतोष देशमुखांच्या पत्नीला सरकारी नोकरी. अश्विनी देशमुख यांची कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती. रमेश आडसरकर यांच्या शिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती. एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीच्या दौऱ्यावर. रत्नागिरीमध्ये शिंदेंचे आभार सभा. शिवसेनेकडून उद्याच्या सभेची जय्यत तयारी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईत सोमवारी पत्रकार परिषद घेणार. अर्थसंकल्पातील तरतुदींच्या संदर्भात सविस्तर माहिती देणार. वित्त खात्यातील सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ संपन्न. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची निवड. 89 कोटी 11 लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार. रायगडच्या पालकमंत्री पदावरून तुळजाभवानी देवीला साकडं घालणार. पर्यावरण मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषी मंत्री कक्षाची स्थापना होणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची अमरावतीमध्ये मोठी घोषणा. मालेगावमध्ये बोगस तणनाशकामुळे कांदा पिकांचं नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक. खासदार भास्कर भगरे यांनी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचं वेधलं लक्ष. अहिल्यानगरमध्ये 50 वर्ष महिलेची हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोडीत 3 वाहनांचं नुकसान. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू तर 7 जण जखमी झाल्याची माहिती. युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेच्या संदर्भात चिंता वाढली. युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ड्रोन हल्ला. अग्निशमन आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. राज्यातील तापमानामध्ये कमालीचा चढ उतार. पुण्यात तापमानाचा पारा चढला तर मुंबईतील हवामानात गारवा कायम. मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवसात तापमान वाढणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.